मित्रांनो नमस्कार। आजच्यासाठीचे न्यूजपेपरमधून काय शब्द आहेत बघा। अत्यंत महत्त्वाचे शब्द आपण आज चर्चेला घेणार आहोत। वेगवेगळ्या बातम्यांमध्ये हे मित्रांनो तुम्हाला शब्द दिसतात। लिप्स अँड बाउंड्स ही मित्रांनो बऱ्याच परीक्षांना विचारली गेलेल्या ऑन ऑफ ही सुद्धा फ्रेज विचारले गेले। ऑन द हॉरायझन, डीमिन, डिस्क्रेडिट, गन डाऊन असे वेगवेगळे शब्द मित्रांनो आपल्याला दिसतील की जे शब्द आपल्याला माहिती असणं। डिटेन हा शब्द आहे, कब हा शब्द आहे, इंटरमिटंट हा शब्द आहे। या सगळ्या शब्दांकडे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं की हे सगळे शब्द कुठे ना कुठेतरी परीक्षेला सतत झळकत राहतात आणि आपल्याला नेमकं कळत नाही त्याचा अर्थ। बातम्याच्या संदर्भात आपण विचार करू कशा पद्धतीने हे वेगवेगळ्या बातम्यांमध्ये वापरले गेले। पहिल्यांदा बघा इडम आणि फ्रेज तुम्हाला बऱ्याच परीक्षांना विचारले गेलेले आहेत। तिथं बैल दाखवलेला आहे, लिप्स अँड बाउंड्स म्हटले। लिप्स अँड बाउंड्स याचा अर्थ आहे मित्रांनो वेगाने। एखादी गोष्ट ज्यावेळेला अशी वेगाने घडते त्यावेळेला ही इडम वापरले जाते लिप्स अँड बाउंड्स। इंडियन इकॉनॉमी इज प्रोग्रेसिंग बाय लिप्स अँड बाउंड्स। वेगानं प्रगती व्हायला लागली असा त्याचा अर्थ होतो इंडियन इकॉनॉमी। आणि या ठिकाणी वेग दाखवलेला आहे बघा, हा बैलाचा वेग तुम्हाला दिसून येईल। लिप्स अँड बाउंड्स हे अशा पद्धतीचे पिक्चर्स हे न्यूजपेपरमध्ये दिसतात आणि मग त्याचा खरा अर्थ मित्रांनो आपल्याला लक्षात येतो। हे तुमच्या लक्षात येऊ दे। बातमी काय आहे बघा। ओके, बातमी जी आहे ती इंटरनॅशनल लेवलची बातमी आहे आणि बातमी अशी आहे गाझा वॉर एंड ऑन हॉरायझन। ऑन हॉरायझन ही फ्रेज आहे। ओके, ऑन हॉरायझन म्हणजे उद्याला येणे, म्हणजे गाझा वॉर जवळजवळ संपुष्टात यायला लागलेला आहे असं त्याचा अर्थ होतो। गाझा वॉर एंड ऑन हॉरायझन ॲज इस्रायल हमास रीच सीज फायर डील रिपोर्ट्स असं म्हणतो। इथं एक दुसरा शब्द आलेला आहे ऑन अँड ऑफ। ऑन अँड ऑफ म्हणजे अधूनमधून, ऑन ऑफ राईट। द ॲग्रीमेंट फॉलोज मंथ्स ऑफ ऑन ऑफ नेगोशिएशन्स ब्रोक्ड बाय Egyptian and Qatari mediators with the backing of the United States and came just ahead of January 20 inauguration of US President-elect Donald Trump। म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे काय आता प्रेसिडेंट होणार आहेत अमेरिकेचे त्याच्याबरोबर अहेड हे सीज फायर होण्याची शक्यता दर्शवलेली आहे। द ॲग्रीमेंट फॉलोज बघा या ठिकाणी हे तुम्हाला सिंग्युलर वर्ब कारण ॲग्रीमेंट हा करता आहे। द ॲग्रीमेंट फॉलोज मंथ्स ऑफ ऑन ऑफ निगोशिएशन, जवळजवळ महिनाभर अधूनमधून त्यांची निगोशिएशन्स चाललेली होती। मित्रांनो इडम लक्षात ठेवा, ऑन हॉरायझन उदयाला येणे। बऱ्याच गोष्टी अशा उदयाला येत राहतात त्यावेळेला या फ्रेजचा सतत वापर केलेला आपल्याला दिसतो। ही बातमी होती इस्रायल हमासच्या सीज फायरच्या संदर्भातली। अशाच पद्धतीची पुढची बातमी राहुल गांधींच्या संदर्भात काय स्टेटमेंट आहे बघा आणि या स्टेटमेंटमध्ये आपल्याला बरेच नवीन शब्द सापडतील। काँग्रेस अगली ट्रूथ नाव स्टँड्स एक्सपोज्ड। स्टँड्स एक्सपोज्ड याचा अर्थ आहे उघड होणे बाय देअर ओन लीडर, त्यांच्या लीडर करूनच त्यांचं जे एक असं ट्रूथ जे अगली किळसवानं ट्रूथ जे आहे ते उघड झालेलं आहे। बीजेपी कंडेम्स, कंडेमचा अर्थ आहे मित्रांनो धिक्कार करणे, धिक्कार करणे माहिती असणं अपेक्षित। कंडेम्स राहुल गांधीज रिमार्क, राहुल गांधीच्या रिमार्कचा त्यांनी धिक्कार केलेला आहे। कंडेम्स क्रियापद आहे, यस लागलेलं आहे। बीजेपी इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, बीजेपी कंडेम्स राहुल। इथं या ठिकाणी मात्र आपल्याला तीन शब्द नवीन सापडतात। युनियन मिनिस्टर अँड बीजेपी चीफ जे पी नड्डा आलिक दॅट इट वॉज नॉट अ सिक्रेट दॅट राहुल गांधी अँड हिज इकोसिस्टम हॅव क्लोज लिंक्स विथ अर्बन नक्सल्स अँड द डीप स्टेट हू वॉन्ट टू डिफेम। डिफेम म्हणजे बदनामी करणे, डिमिन म्हणजे खालच्या पातळीवर जाणे, राईट, नीच रिमार्क करणे आणि डिस्क्रेडिट याचा अर्थ आहे मित्रांनो क्रेडिट न देणे, गैरकारभार करणे। अशा अर्थानं ही तिन्ही क्रियापद आहेत हे लक्षात ठेवा। ही तिन्ही क्रियापदं लक्षात ठेवा, डिफेम, डिमिन अँड डिस्क्रेडिट। इंडिया मग इंडियाला डिस्क्रेडिट महत्त्व देत नाहीत, डिफेम करतात, बदनामी करतात। अशा पद्धतीचं विधान बीजेपीनं राहुल गांधींच्या संदर्भात केलेलं आहे आणि त्याचा धिक्कार त्यांनी केलेला आहे। कंडेम हे क्रियापद लक्षात ठेवा। कित्येक नवीन शब्द आणि ग्रॅमॅटिकल गोष्टी म्हणाल तर याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा ग्रॅमॅटिकल सापडतात। हॅव, हे हॅव येण्यापाठीमागं कारण काय बघा, हे दॅट हे कंजंक्शन आहे। इथून वाक्य चालू झालेलं आहे राहुल गांधी अँड हिज इकोसिस्टम हॅव। हे दोन कर्ते आहेत, राहुल गांधी, हिज इकोसिस्टम, हे दोन कर्ते असल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो हॅव आलेलं दिसतं। ही बाजू तुमच्या लक्षात येऊ दे। म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याचं ॲनालिसिस ज्यावेळा आपण करत जाऊ, वाक्य ज्यावेळा अशा पद्धतीनं आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं हे कळणं सोपं जाईल। पुढच्या बातमीकडे मित्रांनो जाऊ। पुढची बातमी काय आहे बघा। ओके, मोहन भागवत, ओके,
त्या संदर्भात आपल्याला बातमी बघायची आहे. मोहन भागवत डिड नॉट कॉल ट्रायबल कम्युनिटीज अँटी सोशल. अँटी सोशल समाज विघातक, लक्षात ठेवा शब्द समाज विघातक. ही वॉज मेअरली म्हणजे फक्त, ओनली, ओके, हे कायम वापरात येतं मित्रांनो, लक्षात. ही वॉज मेअरली वॉर्निंग अगेन्स्ट गोईंग अपील ऑफ डिव्हिजिव्ह आयडिओलॉजी. डिव्हिजनवरून शब्द आहे मित्रांनो. समाजामध्ये जी काय फूट पाडण्याची जी आयडिओलॉजी असते, डिव्हिजिव्ह, ओके, हा शब्द लक्षात ठेवा. डिव्हिजिव्ह आयडिओलॉजीज याचा अर्थ होतो समाजामध्ये फूट पाडण्याची आयडिओलॉजी. डिव्हिजनवरून शब्द आहे मित्रांनो, हा शब्द लक्षात ठेवा. डिव्हिजिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतं, राईट. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं ती वाक्य आपल्याला कळायला लागली. मेअरली हा शब्दसुद्धा कॉमन आहे की जो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढची बातमी बघा या ठिकाणी आपल्याला दिसते, तर ती आहे मॉइस्टच्या संदर्भातली आपली ही बातमी आहे, राईट. ओके, 12 मॉइस्ट गन डाऊन म्हणजे मारून टाकणे, बंदुकीनं गोळ्या घालून मारून टाकणे. गन डाऊन बाय सिक्युरिटी फोर्सेस इन छत्तीसगड जानेवारी 12, ओके, राजेस टू 26. 12 म्हणजे संख्या किती झालेली आहे, 26 त्याची संख्या झालेली आहे. द गन फाईट ब्रोक आउट ॲट अराउंड 9 AM. ब्रोक आउट पसरलेला आहे. द गन फाईट ब्रोक आउट at around 9 AM in a forest of South Bijapur when a joint team of security personnel चा अर्थ आहे मित्रांनो कामगार, was out on an anti-moist operation and intermittent exchange of fire lasted till date in the evening. intermittent याचा अर्थ आहे मित्रांनो तुरळक. शब्द अत्यंत महत्त्वाचा, तुरळक एक्सचेंज ऑफ फायर, ओके. म्हणजे अधूनमधून त्यांच्यात फायरिंग होतं, तर तुरळक प्रकारचं त्यांच्यात फायरिंग होतं, तर ते कधीपर्यंत टिकलेलं आहे, ओके, इन द लेट इव्हिनिंग म्हणजे रात्रीपर्यंत त्यांच्यामध्ये तुरळक प्रमाणात हे फायरिंग होत होतं. वेगवेगळे शब्द मित्रांनो आपल्याला कळतील. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द पर्सनेल आहे. टॉल म्हणजे संख्या, डेथ टॉल असा शब्द येतो जो आपल्याला माहिती पाहिजे. फोर्सेस म्हणजे सैन्य, हाही शब्द कॉमन शब्द आहे. तर हे सगळे शब्द कानावर ज्यावेळा अशा पद्धतीनं पडत जातात त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपण समृद्ध होतो जातो त्या भाषेच्या संदर्भात. खालीसुद्धा म्हटलं आहे ॲज मेनी ॲज 12 मॉइस्ट वेअर किल्ड. ही पॅसिव्हची रचना मित्रांनो तुमच्या लक्षात येते का बघा. वेअर किल्ड इन अ फायरस एन्काउंटर. फायरस म्हणजे हिंस्र. कालच बोललो होतो, कालच्या बातमीमध्ये सुद्धा हा शब्द आला होता फायरस, ओके, की हिंस्र अशा पद्धतीचं म्हणजे तीव्र अशा पद्धतीचं एन्काउंटर विथ सिक्युरिटी फोर्सेस इन छत्तीसगड बिजापूर डिस्ट्रिक्ट ऑन थर्सडे January 6, 2025 अ सिनियर पोलीस ऑफिशियल सेड. म्हणजे या गोष्टी जर आपण अशा पद्धतीनं बघत गेलो तर हे सगळे शब्द आपल्याला नवीन सापडा. टोल म्हणजे संख्या, फोर्सेस म्हणजे सैन्य, पर्सनल, इंटरमिटंट या शब्दांचा पुनरुच्चार माझ्याकडून सतत होते. बातमी जर तुम्ही ऐकत गेलात तर तुमच्या लक्षात येते मित्रांनो मी सतत ते शब्द उच्चारतो. इंटरमिटंट तुरळक प्रमाणात हे कानावर पडणं अपेक्षित आहे, कारण भाषा आपण जी शिकतो मराठीतला कोणताही शब्द आपण पाठ करून शिकलेलो नाही आहोत. लहानपणापासून ते कानावर पडत गेल्यामुळं आपल्याला ते कळलं. गन फाईट, ओके, हे आपल्याला माहीत नाही, आपल्याला फक्त एकच शब्द माहीत आहे फायरिंग. देर इज अनदर वर्ड दॅट इज अ गन फाईट ब्रोक आउट ॲट अराउंड 9 AM. आणि वाचनाचं सुद्धा स्पीड आपल्याला लक्षात येईल. हे अशा पद्धतीचं स्पीड मेंटेन करणं आणि ते स्पीड ॲक्वायर करत असताना त्याचं आकलन होत जाणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे, राईट. माझ्या मते ही बातमी कळालेली असावी. मॉइस्टच्या संदर्भातली ही बातमी होती. पुढच्या टप्प्याकडे गेल्यानंतर आपल्याला बातमी दिसते ती म्हणजे सैफ अली खान आणि त्या संदर्भातली बातमी आपण बघू. ओके, तुम्हालाही माहिती आहे ती बातमी आता सध्या चर्चेत आहे. सस्पेक्ट हा शब्द बघा, सस्पेक्ट संशयित. जो संशयित आहे तो डिटेन केलेला आहे. डिटेन करणे याचा अर्थ आहे ताब्यात घेणे. लक्षात घ्या, त्याला ताब्यात घेतलेला आहे. सस्पेक्ट डिटेन्ड इन अटॅक ऑन सैफ अली खान ऑफिसर्सचे बिईंग क्वेश्चन्ड ही पॅसिव्ह रचना आहे. लक्षात घ्या. ॲटलिस्ट 20 पोलीस टीम्स वर्किंग ऑन क्रॅक द केस. हे बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे क्रॅकिंग द केस म्हणजे केस सोडवणे. फोकस ऑन आयडेंटिफाईंग हिस्ट्री सीटस. ओके, या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. क्रॅक द केस, यू कॅन क्रॅक द केस. क्रॅकिंग द केस म्हणजे ती केस सोडवणे अशा अर्थानं आलेला आहे. डिटेनचा अर्थ आहे मित्रांनो ताब्यात घेणे. म्हणजे हे शब्द आपल्याला 100% कुठं ना कुठंतरी उपयोगी ठरताना मित्रांनो दिसतील. क्रिकेटची बातमी आहे मित्रांनो. क्रिकेटच्या संदर्भातली ही बातमी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते बघा. बातमी क्रिकेटच्या संदर्भात. BCCI इश्यूज कर्व्स ऑन पर्सनल स्टाफ. जे काय प्लेयर्स जातात ते प्लेयर्स सोबत जर पर्सनल स्टाफ घेऊन जात असतील तर त्यावर कर्ब्स
BCCI इश्यूज कर्ब्स ऑन, ओके, त्याच्यावर बंदी आणलेली आहे, त्याच्यावर बंधन आणलेलं आहे. इश्यूज कर्ब्स ऑन, बंदी आणणे, ओके, ऑन पर्सनल स्टॉफ, फॅमिली ट्रॅव्हल, एंडोर्समेंट शूट्स, म्हणजे जाहिराती, त्या टूरमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणतीही जाहिरात करायची नाही. एंडोर्समेंट शूट्स ड्युरिंग टूर्स फॉर सेंट्रली कॉन्ट्रॅक्टेड क्रिकेटर्स, म्हणजे जे क्रिकेटर्स कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती हा बॅन आलेला आहे. त्यांनी स्वतःसोबत आपला पर्सनल स्टाफ न्यायचा नाही आहे, शूटिंग करायचं नाही आहे, ॲडव्हर्टाईजमेंट्स काय असतील तर त्या करायच्या नाहीत. व्हायोलेटर्स मे फेस IPL बॅन, ओके. जे कोण हे रूल मोडतील किंवा ज्या या नियमाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर बॅन येण्याची शक्यता आहे. BCCIनं हे क्लिअर केलेलं आहे, हे तुमच्या लक्षात येऊ द्या. यस, ही बातमी होती मित्रांनो क्रिकेटच्या संदर्भातली, की जी आपली बघा या ठिकाणी म्हटले BCCI पॉलिसी डॉक्युमेंट फॉर टीम इंडिया ऑल्सो हॅज अ बॅगेज पॉलिसी अँड बार्स प्लेयर्स फ्रॉम लिव्हिंग प्रॅक्टिस सेशन्स अर्ली. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो कळतं की या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्रियापद जर म्हणाल तर हॅज हे क्रियापद आहे. BCCI पॉलिसी डॉक्युमेंट फॉर टीम इंडिया ऑल्सो हॅज, म्हणजे याचा कर्ता जर बघितला तर BCCI पॉलिसी डॉक्युमेंट हा कर्ता आहे, हे हॅज आहे. अँड पॉलिसी अँड बार्स हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी वर्ब म्हणून काम करताना दिसतं. अँड हे कंजंक्शन आलेलं आहे, दोन क्रियापद आहेत, हॅज आणि बार्स, आणि याचा कर्ता आहे BCCI's पॉलिसी डॉक्युमेंट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिंग्युलर असल्यामुळे हॅज आहे, हे सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी बार्स आणि कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे ते म्हणजे अँड. या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळा मित्रांनो तुम्हाला दिसायला चालू होतील त्यावेळा त्या वाक्याच्या रचना आणि न्यूजपेपरची वाक्य बघत असताना त्यात कुठेही चूक नसते, ती कुठेही अगदी बारीक सारीक गोष्टी बरोबर फॉलो केलेल्या असतात, हे तुमच्या लक्षात येईल. ओके. अँड बार्स प्लेयर्स फ्रॉम लिव्हिंग प्रॅक्टिस सेशन्स अर्ली, म्हणजे लवकर तुम्हाला प्रॅक्टिस सेशन्स जे आहेत ते सोडता येणार नाहीत. आणि इथं एक शब्द दिसतो तो म्हणजे रिइटरेट्स, पुनरुच्चार करणे. हा शब्द बघा, रिइटरेट्स दॅट पार्टिसिपेशन इन डोमेस्टिक मॅचेस इज मॅन्डेटरी. मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आहे, त्यांनी तो पुनरुच्चार केला आहे की तुम्हाला ज्या डोमेस्टिक मॅचेस आहेत त्या डोमेस्टिक मॅचेसमध्ये तुम्हाला भाग घ्यावाच लागेल, ते मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर बघत गेलो या एकाच बातमीमध्ये आपल्याला 3-4 शब्द नवीन सापडतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अशा बातम्या दररोज 4-5 जरी आपण बघत गेलो तरी बऱ्यापैकी मित्रांनो आपली सुधारणा होताना तुम्हाला दिसेल. आजच्या या सगळ्या बातमीमधून आपण हे सगळे नवीन शब्द शिकलो. तुमच्या लक्षात आलं आहे का बघा, लिप्स अँड बाउन्स, ऑन ऑफ, ओके, अधूनमधून, डिफेम बदनामी करणे, डिस्क्रेडिट महत्त्व न देणे, डिमीन द्वेषपूर्ण उद्गार काढणे, अशा पद्धतीनं. ऑन हरायझन उदयाला येणे, डिव्हिजिव्ह समाजामध्ये फूट पाडण्याची आयडिओलॉजी असते तिला म्हटलं तर डिव्हिजिव्ह आयडिओलॉजी. गन डाऊन मारून टाकणे बंदुकीने, डिटेन म्हणजे ताब्यात करणे, कर्ब म्हणजे चिरडून टाकणे किंवा त्या गोष्टीवर बंदी आणणे. इंटरमिटंट अत्यंत महत्त्वाचा शब्द तो म्हणजे तुरळक, इंटरमिटंट रेन असाही शब्द येतो. टॉल म्हणजे संख्या, डेथ टॉल मृत्यूची संख्या, अशा पद्धतीनं हे शब्द मित्रांनो आपल्याला बघायला मिळतात. असेच शब्द आपण दररोज न्यूजपेपरमधून शिकत जाणार आहोत. एक वही घाला, त्या वहीमध्ये हे शब्द लिहा, या बातम्या बघा, जेणेकरून आपलं इंग्रजी पॉलिश होताना तुम्हाला दिसेल. आजच्यासाठी इतके पुरेसे आहे. याच ठिकाणी आज आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.